म्हणजे वैदिक कालखंडाबद्दलचा जो विशेष धडा आहे त्याच्यामधला त्या धड्यामध्ये जात आणि वर्ण याबद्दलची जी मांडणी आहे ती जुन्या पुस्तकापेक्षा बरीच वेगळी दिसते. दुसरी गोष्ट म्हणजे समाजामध्ये असणारा एकोपा किंवा समाजामध्ये असणारी एक उतरंडीची व्यवस्था. तिसरी गोष्ट म्हणजे वैदिक कालखंडामध्ये म्हणजे वैदिक असं जरी म्हटलं तरी वेद ज्या काळामध्ये निर्माण झाले, ती गाणी ज्या काळामध्ये रचली गेली, तर त्या कालखंडामध्ये शाकाहार होता की मांसाहार होता, असा जर का आपण विचार केला, अर्थात ह्या दोन कॅटेगरी ह्या आत्ता आपण केल्या, शाकाहार आणि मांसाहार. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. 6वीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये काही बदल केलेले आहेत बालभारतीने आणि त्या बदलांना घेऊन आता एक नवीन वादाची ठिणगी पडली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण इतिहासाच्या पुस्तकामध्ये वारंवार बदल झालेले आहेत किंवा केलेले आहेत आणि ते जाणीवपूर्वक केले जात आहेत का, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. 6वीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये नेमके काय बदल केले, ते का केले असावेत, त्याचा त्या लहान मुलांच्या मनावरती काय परिणाम होईल आणि इतिहासासोबत वारंवार अशी छेडछाड किंवा त्याला बदलण्याचा का प्रयत्न केला जातोय, हे महत्वाचे मुद्दे आहेत. आणि या मुद्द्यांवर, या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत इतिहासाच्या अभ्यासिका श्रद्धा कुंभोजकर मॅडम आहेत. मॅडम, मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आणि वेळ दिलात त्याबद्दल सुरुवातीलाच मी आभार व्यक्त करतो. अं, 6वीच्या पुस्तकामध्ये बदल केलेले आहेत, नेमके काय बदल आहेत? जुन्या पुस्तकात काय होतं, नवीन पुस्तकात काय आहे? इयत्ता 6वीचं जे पुस्तक आहे हे आता नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार यंदा म्हणजे 2026 मध्ये नव्याने लिहिलं गेलं आणि प्रकाशित करून ते आता यंदाची मुलं 6वीतली शिकत असणार. आता जी बरोबर. 7वी मध्ये असणारी मुलं आहेत, त्यांनी गेल्या वर्षी 6वीचं पुस्तक शिकलं होतं, ते वेगळं होतं आणि हे पुस्तक वेगळं आहे. तर दोन बर. पुस्तकांमध्ये मला खास करून तीन गोष्टी चा फरक आढळला. एक म्हणजे वैदिक कालखंडाबद्दलचा जो विशेष धडा आहे त्याच्यामधला त्या धड्यामध्ये जात आणि वर्ण याबद्दलची जी मांडणी आहे ती जुन्या पुस्तकापेक्षा बरीच वेगळी दिसते. दुसरी गोष्ट म्हणजे समाजामध्ये असणारा एकोपा किंवा समाजामध्ये असणारी एक उतरंडीची व्यवस्था याबद्दलची जी मांडणी केलेली आहे ती थोडी जास्त आदर्शवादी किंवा असलेल्या गोष्टी नाकारणारी, पुसून टाकण्याचा प्रयत्न करणारी आहे असं मला वाटतंय. आणि तिसरी गोष्ट म्हणजे वैदिक कालखंडामध्ये म्हणजे वैदिक असं जरी म्हटलं तरी वेद ज्या काळामध्ये निर्माण झाले, ती गाणी ज्या काळामध्ये रचली गेली, तर त्या कालखंडामध्ये शाकाहार होता की मांसाहार होता, असा जर का आपण विचार केला, अर्थात ह्या दोन कॅटेगरी ह्या आत्ता आपण केल्या, शाकाहार आणि मांसाहार. त्या काळामध्ये लोक काही असा विचार करत नव्हते, परंतु एनिवे तर त्याबद्दलची मांडणी जी जुन्या पुस्तकामध्ये होती त्यापेक्षा वेगळी मांडणी ही आताच्या नवीन पुस्तकामध्ये मला केलेली दिसली. तर हे तीन प्रकारचे बदल आहेत, म्हणजे सामाजिक सलोखा किंवा एकोपा त्याच्या वर्सेस उतरंड, नंतर दुसरी गोष्ट म्हणजे शाकाहार की मांसाहार की मिश्र आहार, ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट काय बोललो आपण, वर्णव्यवस्थेच्या वर्णव्यवस्था, जात बद्दलची व्यवस्था. मांडणी, वर्ण आणि जाती व्यवस्थेतल्या विषमतेबद्दलची मांडणी. तर हे बरोबर. फरक प्रामुख्याने दिसतात, म्हणजे या नाही, परंतु मुद्द्यांवरचे फरक. हा, नाही, वैदिक काळामध्ये म्हणजे तुम्ही जसं म्हणताय की वेद ज्या काळामध्ये लिहिले गेले त्याला आपण जर वैदिक कालखंड मानला, तर त्या काळामध्ये खरंच तसं होतं का की शाकाहारच होत होता? हम्म. शाक म्हणजे काय, तर शाक म्हणजे पाला भाजी. आपण भाजी. पालेभाजीला शाकभाजी म्हणतो, साग म्हणतो, सरसो का साग. हं. तर शाक आहार म्हणजे झाडावरती वनस्पतीजन्य असं त्या पुस्तकामध्ये शब्द वापरला गेलेला. तर हं. झाडावरती काय येतं, झाडाला फळं पण येतात, झाडाला धान्य पण येतं, झाडाला म्हणजे छोट्या रोपा त्या हं. धान्याच्या जे असतं त्याला बाजरी असेल, ज्वारी असेल वगैरे, आणि पानं प्रत्यक्ष किंवा मुळं त्याची. तर हा प्लांट बेस्ड वनस्पतीजन्य आहार या काळामध्ये वापरला जात होता असं नवीन पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. आणि गेल्या वर्षीपर्यंत असलेल्या पुस्तकामध्ये अर्थातच वनस्पतीजन्य आहाराचाही उल्लेख आहे, पण त्याच्यासोबत त्यांनी नुसतंच वनस्पतीजन्य न म्हणता त्यांनी छान वेगवेगळ्या धान्यांची नावं दिली आहेत, की जव वापरलं जात होतं तांदूळ होतं. आणि हा
आणखीन वेगवेगळे आणि मग त्याच्यामध्ये मांसही वापरलं जात होतं. हे गेल्या वर्षीपर्यंतच्या पुस्तकात स्पष्ट उल्लेख होता. या काळामध्ये तो उल्लेख नाही. उलट असं म्हटलेलं आहे की याप्रमाणे वनस्पतीजन्य आहार ह्या लोकांचा होता. त्यामुळे इम्प्रेशन असं जाते की हे लोक वनस्पतीजन्य आहार म्हणजेच अर्थात शाकाहार करत होते, असं आत्ताची मुलं जे वाचतील त्यांना वाटू शकतं. नाही, मग खरंच तसं त्यावेळी होतं का? म्हणजे फक्त शाकाहारच होत होता की मांसाहारही करत होते? हा अं, फक्त शाकाहार करत नव्हते. शाक आणि मांस अशा दोन्ही गोष्टी त्यांच्या आहारामध्ये होत्या. अगदी सोपी गोष्ट म्हणजे मधुपर्क हा शब्द आपल्याला अनेकदा आदरातिथ्याच्या संदर्भामध्ये वापरला गेलेला दिसतो. तर मधु म्हणजे हनी, मध हे आपल्याला तर माहीतच आहे. आणि पर्क म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं त्या मांस त्याच्या बरोबर शिजवलं जात असे. आणि ते खास करून आदरातिथ्यासाठी डेलिकसी आपण म्हणतो ना, विशेष काहीतरी पक्वान्न करतो तसं मधुपर्क म्हणून वापरला जात होता. अनेक धर्मसूत्रांमध्ये उल्लेख आहेत की अतिथी आले आपल्याकडे, मोठी माणसं आली, कोणी पाहुणे आले, तर वेगवेगळ्या म्हणजे मोठा बैल असेल किंवा बकरी असेल, मेंढा असेल, अशा प्राण्यांचं आपण मांस त्याला पाहुण्यांसाठी मुद्दाम रांधून घालावं असे उल्लेख होते. त्यामुळे वास्तवात काय होतं असा जो प्रश्न आहे, तर वास्तवामध्ये दोनही गोष्टी या एकत्रितपणे खाल्ल्या जात होत्या. मधु पर्क हे त्यातलं एकदम आदर्श म्हणावा असं उदाहरण, की मधु पण आहे जो अर्थात वनस्पतीजन्य आणि थोडासा प्राणीजन्य म्हणता येईल, कारण मधमाशा तो बनवता, आणि प्लस पर्क म्हणजे मांस आहे. तर वास्तव असं आहे की मिश्र आहार होता आणि प्रत्यक्षात मात्र पुस्तकामध्ये वनस्पतीजन्य असं त्याच्यामध्ये म्हटलेलं. मी जर चुकत नसेल तर यजुर्वेदामध्ये मासेमारी आणि त्या पदार्थांचा किंवा त्याचा देखील उल्लेख होता असं देखील वाचण्यात आलेलं आहे. तर ते कितपत खरं आहे हो आणि नेमकं काय आहे ते? हो हो, ते डॉक्टर श्रीकांत बहुलकर यांनी जे डाएटिटिक्स हा जो म्हणजे पूर्वीच्या काळामधली आहार विषयक जे लेखन आहे त्याची एक सूची बनवलेली आहे. आणि त्या हं. सूचीच्या प्रस्तावनेतही ते म्हणतात की अनेक प्रकारचे मत्स्य आहार ज्याला आपण म्हणू अशाचे उल्लेख आपल्याला आढळतात. त्यामुळे त्यामध्ये काही शंका घेण्याचं कारणच नाही. वैदिक कालखंडामधली म्हणजे वैदिक वाङ्मय साहित्य ज्याला म्हणतो त्यामध्ये अनेकदा त्याचे उल्लेख आहेत ते त्या पुस्तकात म्हटलेले. बरं. परंतु असं का वारंवार सांगितलं जातं? म्हणजे एकतर शाकाहार जो आहे त्याला सात्विक जेवण म्हटलं जातं. मांसाहाराला सात्विक म्हटलं जात नाही. तर नेमकं काय सिद्ध करायचंय की हो त्यावेळचे लोक हे सात्विकच होते, ते सात्विकच खात होते, असं सिद्ध करायचंय की काय नेमकं सिद्ध काय करायचंय बालभारतीला? हो, हा गंभीर मुद्दा आहे. आणि तुम्ही अगदी बरोबर त्याच्यावरती बोट ठेवलंय की सात्विक आहार त्यांचा होता. हा देखील उल्लेख आताच्या पुस्तकामध्ये केलेला आहे की त्यांचं अन्न हे साधं आणि सात्विक असे असं. तर सत्व म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचं अगदी इसेन्स ज्याला आपण म्हणू त्या गोष्टीचा अगदी आपण अर्क जर काढला तर त्याला सत्व असं म्हणायचं. त्याचं अस्तित्व कशाशी असतं ते त्याचं सत्व झालं. म्हणजे आपण समजा नाचणीचं सत्व काढलं तर त्याचं कोंडा काढून टाकला आणि अगदी नाचणीच्या धान्यामध्ये जे काही असेल त्याचं ते सत्व झालं. तर सात्विक आहार ही कशाचंही आपण सत्व करतच असतो ना. म्हणजे चहा जरी उकळला आपण तरी त्याच्यामध्ये चहाचं सत्व एका अर्थाने बरोबर. आपण घेत असतो आणि हं, चोथा हं. बाजूला टाकायचा. तर सात्विक आहार म्हणजे काय ही एक नवीनच नवीन म्हणजे काय वैदिक कालखंडाच्या खूपच नंतर निर्माण झालेली अशी एक कोटिक्रम आहे तो असं आपल्याला म्हणायला पाहिजे. भगवद्गीतेमध्ये निश्चितपणे सात्विक वृत्ती आणि तामसी वृत्ती आणि राजस वृत्ती माणसाची स्वभाव म्हणूयात त्याच्याबद्दल विवेचन केलेलं आपल्याला आढळतं. पण ते आहाराला लावणं म्हणजे अशी वैदिक असो सात्विक असो हे आहाराला लावणं हे विशेषण म्हणून आहाराला लावणं यात काही हशील नाहीये खरं म्हणजे. मग ते आलं का हा तुमचा पुढचा प्रश्न आहेच. ते आलं माझ्या मते अशासाठी की आपण भूतकाळामध्ये आत्ताच्या गोष्टींसाठी याची एक लेजिटिमसी वैधता हे मी जे करते ते वैध आहे कारण माझ्या पूर्वजांनी माझ्या फार फार पूर्वीच्या पूर्वजांनी आणि माझ्या एका गौरवशाली भूतकाळामधल्या पूर्वजांनी ते अमुक एक गोष्ट केलेली होती हे सांगितलं की मला बरं वाटतं की मी हे जे करते हे पूर्वापार तसंच होत आलेलं आहे. तर
आज वर्तमानामध्ये ज्या गोष्टी आपल्याला अतिशय महत्वपूर्ण वाटतात किंवा ह्या केल्या पाहिजेत, त्या झाल्या पाहिजेत, त्याच खऱ्या श्रेष्ठ आहेत असं वाटतंय, त्या कुठेतरी भूतकाळावरती आरोपित करण्याचा, थोपवण्याचा हा प्रयत्न आहे असं मला याच्यामधनं दिसतं. आता दुसरी एक शक्यता आहेच की माणसाची नेणीव असते ना. समजा मी रोज हे शाकाहारीच पदार्थ खाल्ले आणि तुम्हाला जेवायला बोलवणार असेल तर मी म्हणेन या सर आपण पुरणपोळीचं जेवण करूया. माझ्या तोंडून म्हणणारच नाही मी की मटणाचा रस्सा करूया मटणाचं किंवा करू, काहीतरी बरोबर. दुसरा पदार्थ. तर हे जाणीव आणि नेणीवेचा भाग आहेच. पण ही नेणीव वैयक्तिक आयुष्यामधली ही पाठ्यपुस्तकाच्या लेखनामध्ये अशी झिरपू देणं हे अयोग्य आहे. कारण पाठ्यपुस्तक ही एक अधिकृत कथन आहे आणि जे लाखो, शब्दशः लाखो मुलांच्या पर्यंत आणि त्या माध्यमामधून इतरही कुटुंबांपर्यंत, पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचत असते. तिथे फार जबाबदारीने लेखन व्हायला हवं. बरोबर. म्हणजे ह्या मुलांना आता असं समजू वाटेल की शाकाहार म्हणजे चांगलं सात्विक जेवण, मांसाहार करणं म्हणजे वाईट आहे, आणि जे मांसाहार करतात ते लोक देखील वाईट आहेत असं देखील त्यांच्या मनावर बिंबवण्याचा हा प्रयत्न आहे. अनेक ऋग्वेदामध्ये असेल किंवा अनेक वैदिक काळातल्या ग्रंथांमध्ये पण आहे की यज्ञ यज्ञ केले जायचे, यज्ञांमध्ये पशुबळी दिला जायचा. नंतर काही लोकांनी त्याचा विरोध केला वगैरे, या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. आता नेमकं काय सिद्ध करायचंय? म्हणजे आता जे योग्य आहे किंवा योग्य वाटतंय किंवा योग्य आहे हे आम्हाला दाखवून द्यायचं आहे, तेच पूर्वी देखील जसं तुम्ही म्हणालात तेच म्हणजे आत्ताचं योग्य पूर्वीच्या लोकांवरती थोपवण्याचा हा प्रकार आहे का? हो, म्हणजे आता जे मला योग्य वाटतं, तर एखाद्या मेडिकल डॉक्टरला तुम्ही विचाराल तर तो म्हणेल की भारतामधला सगळ्यात मेजर प्रॉब्लेम काय आहे, तर लोक अॅनिमिक आहेत. त्यांना रक्तामध्ये पुरेसे त्यांच्या पोषक मूल्य द्रव्य पोचत नाहीये. नाहीये. त्यामुळे खरं तर प्रथिनांची गरज भागायची झाली तर मांसाहार करणं हे जरूरच, म्हणजे ज्याला इच्छा असेल गरज आणि आहे, बरोबर. शक्य असेल त्यांनी हम्म. जरूरच करावं. ते तसं काही शारीरिक दृष्ट्या त्याच्यामुळे विशेष वाईट गोष्टी होतील असं नाही. पण हे अन्न आणि स्वभाव यांच्यामधली जी गल्लत आहे ना, तुम्ही जे खाता तसे तसा तुमचा स्वभाव होतो. ही गल्लत कुठेतरी इथे त्या नेणिवेमधनं जिरपलेली असू शकते. मग अशी आपण बोललो तसं मुद्दामहून एक्स प्रकारचं खाणं हे जास्त चांगलं आहे, तेच आपल्या गौरवशाली भूतकाळात होतं आणि तेच आपण वर्तमानात करतोय. म्हणजे आपण कुठेतरी त्या परंपरेचे वाहक आहोत. हा एक सेन्स त्याच्यामध्ये असू शकतो असं मला वाटतं. बर. धन्यवाद मॅडम. खरं तर हा खूप मोठा विषय आहे. अगदी 5-10 मिनिटाच्या चर्चेमध्ये हा विषय संपवणं किंवा ते समजून घेणं हे अवघड आहे. अ, बदल जे झालेले आहेत, 2-3 बदल जे तुम्ही सांगितले त्यातल्या केवळ एका बदलावरती आपण ही चर्चा केली. उर्वरित 2 बदल आहेत त्यावरती देखील मला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे. परंतु तुमची वेळेची मर्यादा आणि जे काही आपल्याला आता टेक्निकल प्रॉब्लेम्स येत आहेत, तुमचं इंटरनेटचं कनेक्शन अगदी व्यवस्थित नसल्यामुळे तुमचा आवाज पण थोडासा कट होतोय, त्यामुळे ही चर्चा आपण इथेच थांबूयात. ही चर्चा जरी थांबली असली तरी विषय अजून संपलेला नाहीये. आणखीन आपण तुम्ही पुन्हा एकदा जर वेळ दिलात आणि चांगल्या नेटवर्क मध्ये तुम्ही असाल तर आपण वेगळी चर्चा या विषयावरती सविस्तर नक्कीच करू. तुर्तास आपण इथेच थांबतोय. मॅडम, तुम्ही मुंबई आउटलुकला वेळ दिलात, सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आभार. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.